नमस्कार. टी क्वालिफाईड टीचर या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. बघा आपला हा जो चॅनल आहे, या चॅनलमधून आपण शिक्षक भरतीच्या ज्या नवनवीन अपडेट्स आहेत त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. तर बघा विनाकारण आपण आपल्या चॅनलवर कोणताही टाईमपास व्हिडिओ बनवणार नाही आहोत. म्हणजे जसं की मेरिट मेरिट विषयी किंवा एनी चान्स विषयी, की माझा नंबर लागेल का? किंवा प्रत्येक कॅटेगरी वाईज कारण आता तरी आपल्याकडे जाहिरातींचा जरी ढोबळ मानाने आलेला आकडा फक्त आलेला आहे की 22,000 असेल 25,000 असेल. कोणताही ऑफिशियल आकडा हा डिक्लेअर झालेला नाहीये, जाहीर झालेला नाहीये. जोपर्यंत कोणताही ऑफिशियल आकडा समजत नाही, जोपर्यंत जाहिरात आपल्या डोळ्यांसमोर येत नाही, तोपर्यंत हे असे व्हिडिओ बनवणे आणि व्हिडिओ पाहत राहणे हे म्हणजे एक टाइमपास केल्यासारखंच आहे. तुम्ही सर्व अभियोग्यताधारक एक आशेने या व्हिडिओमध्ये पाहत असता आणि कोणत्याही तुमच्या आशेची निराशा होऊ नये असं मला वाटतं. कारण मी स्वतः या प्रोसेसमधून गेलेली आहे आणि ह्या प्रोसेसमधून जात असताना आपण ह्या वेगवेगळ्या अपडेट्स पाहत राहतो. तर मग ह्या अपडेट्स पाहून स्वतःच्या मनाला एक दिलासा वाटतो. परंतु वस्तुस्थिती काहीशी वेगळी असते नंतर हे जाणवतं. त्याच्यामुळे आपण विनाकारण कोणताही असं टाईमपास वाला किंवा मेरिटवाला व्हिडिओ बनवणार नाही आहोत. जर तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच आपण त्या शंकांविषयीच्या व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा आपण कागदपत्रांचा एक व्हिडिओ बनवला. त्या कागदपत्रांच्या व्हिडिओमध्ये आपल्या शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी कोणती कागदपत्रे आहेत मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण शिक्षक व्हायला आलेलो आहोत, तर आपल्याला आपल्या स्वतःच्या कागदपत्रांची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. कारण भविष्यात आपण आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. कागदपत्रांविषयी काही घाबरण्याचं कारण नाहीये आणि जर तुमची सगळी कागदपत्र व्यवस्थित आहेत, कोणतीही चुका वगैरे नाहीयेत, तर तुम्ही विनाकारण कागदपत्राचे 100 व्हिडिओ पाहून स्वतःचं कन्फ्युजन करून घेण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. असे व्हिडिओ पाहून नक्कीच आपलं कन्फ्युजन होतं आणि जे आहेत ते डॉक्युमेंटमध्ये सुद्धा आपण काहीतरी चुका करून बसतो. काहीतरी उलट-सुलट डॉक्युमेंट्स जोडून बसतो आणि स्वतःचा गोंधळ निर्माण करून घेतो मुलाखतीमध्ये वगैरे. तर तुम्ही कृपया असे व्हिडिओ विनाकारण पाहणे टाळा. जर खरंच आवश्यकता असेल तरच तुम्ही कागदपत्रांविषयीचे काय असेल ते व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर पहा जरा साध्या-साध्या चुका असतील आपल्या कागदपत्रांमध्ये. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याचं डोमासेल आहे आणि डोमासेलमध्ये आपल्याला तारखेची अट आहे 14 मे 2025 च्या पूर्वीची आणि एखाद्याच्या डोमासेलमध्ये जर मायनर मिस्टेक असेल, एखाद्याचं स्पेलिंग चुकीचं असेल किंवा काहीतरी नावामध्ये काना-मात्रा वेलांटी काहीतरी चुकलेलं असेल, तर अशा वेळेस आपण नवीन डोमासेल काढून चालणार नाही कारण आपल्याला तारखेची मुदत आहे. तर मग आपण काय करायचं अशा वेळी आपण सुज्ञ आहोत, तर मग आपण आपली ही चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा आपण ॲफिडेव्हिट बनवू शकतो. हे ॲफिडेव्हिट आपल्या कामाला येतं. मग तुम्ही असं गहाळ न राहता किंवा वेळ वाया न घालवता किंवा बघूया पुढे काय होईल त्यावेळेस असं न करता आपण आपली चूक स्वतः सुधारून ॲफिडेव्हिट करून घ्यायचे. गॅझेट कधी बनवायचं तर ज्या मॅरिड वुमन्स आहेत त्यांच्या नावामध्ये खूप बदल झालेला असतो, की लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव. अशा वेळी गॅझेट बनवणं आवश्यक आहे. त्या महिलांनी गॅझेट बनवा. आणखीन काही ह्याच्यामध्ये गोंधळ करण्यासारखं कारण नाहीये आणि मला असं वाटतं, की कागदपत्रांचा गोंधळ न करता तुम्ही तुमची फाईल व्यवस्थित बनवून ठेवा. त्याच्यानंतर बघा जे मेरिटचे व्हिडिओ आहेत, की 130 च्या खालचे लागतील का? 120 च्या खालचे लागतील का? तर सरळ-सरळ सांगितलं जातं, की 120 सेफ स्कोर आहे, 130 सेफ स्कोर आहे. तर सेफ स्कोर कोणीच सांगू शकत नाहीये. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं आहे, की असा सेफ स्कोर सांगणं इतकं सोपं नाहीये. कारण आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागलो जाणार आहोत. 1ली ते 5वी, त्याच्यानंतर 6वी ते 8वी, 9वी ते 10वी. मग त्याच्यामध्ये पुन्हा आलं आपलं टी क्वालिफाईड असणं, पेपर 1 क्वालिफाईड असणं, पेपर 2 क्वालिफाईड असणं आणि आपल्या कॅटेगरीमध्ये पुन्हा समांतर आरक्षण. हे सगळ्याचा विचार करता कुणीही सेफ स्कोर कोणत्याही कॅटेगरीचा सांगणं सहजासहजी इतकं सोपं नाहीये. त्यापेक्षा आपण स्वतःचा सेफ स्कोर काढू शकतो. असं इतरांचं ऐकून करण्यापेक्षा. म्हणजे कसा काढू शकतो बघा मी तुम्हाला एक तोंडी सांगते. तुम्ही ते नक्कीच ट्राय कराल म्हणजे तुम्ही बघू शकता, करू शकता, की आपला सेफ स्कोर कसा काढायचा. स्वतः सेफ स्कोर काढायचा असेल तर. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते, की तुमच्याकडे आपली रँक वाईज लिस्ट असेलच. तर ते रँक वाईज लिस्ट ओपन करा किंवा तुमच्याकडे कॅटेगरी वाईज पण लिस्ट आहेत.
की कॅटेगरी वाईज त्या आपापल्या कॅटेगरीमध्ये आपापला कितवा रँक आहे, ह्या सुद्धा लिस्ट तुमच्या जवळ आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे समजा, आणि त्या फिमेल कॅन्डिडेटचा जर त्या रँकमध्ये पूर्ण पूर्ण जी रँकची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरी आहेत, त्या रँकमध्ये समजा त्या फिमेल कॅन्डिडेटचा रँक नंबर फॉर एक्झाम्पल 20,000 आहे, ही 20,000 रँकवरती महिला आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये मेल आहेत, फिमेल आहेत, सगळे आहेत, ओपन आहेत, ऑल कॅटेगरी आहेत, आणि ती ओबीसी आहे. तर तिचा 20,000 नंबर आहे. त्याच्यानंतर तिने तिच्या ओबीसीची सेपरेट रँक लिस्ट चेक करायची की सेपरेट ओबीसीच्या रँक मध्ये तिचा नंबर नक्कीच थोडासा वर येईल, म्हणजे 20,000 वरून समजा ती 10,000 वर आलेली असेल पूर्ण, ज्याच्यामध्ये मेल पण आहेत आणि फिमेल पण आहेत ओबीसी कॅटेगरीच्या रँक लिस्ट मध्ये. आणि पुन्हा एकदा तिने, जर ती फिमेल आहे आणि जर तिला महिला आरक्षण घ्यायचं आहे, तर तिने पुन्हा फिमेलची लिस्ट चेक करावी आणि त्याच्यामध्ये तिचं रँक नंबर समजा 10,000 वरून आणखीन वरती आला, 6,000 आला. 6,000 हा तिचा रँक आहे तिच्या कॅटेगरीमध्ये आणि महिला आरक्षणामध्ये. आणि पुन्हा एकदा बघा, त्या 6,000 ओबीसी महिलांमध्ये ऑल सब्जेक्टच्या महिला आहेत, बरोबर ना? हे सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये येणार आहेत, जे काय तुमचे शालेय विषय असतील ते सगळे सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट प्लस ऑल क्वालिफिकेशनचे कॅन्डिडेट तिथं आहेत, म्हणजे 1ली ते 5वीचे आहेत, 6वी ते 8वीचे आहेत, 9वी 10वीचे आहेत, 11वी 12वीचे आहेत, सगळे आहेत, सगळ्या सब्जेक्टचे आहेत. मग पुन्हा समजा ती कॅन्डिडेट टीईटी क्वालिफाय आहे, टीईटी पेपर 2 असेल, क्वालिफाय आहे, आणि आपल्याला माहिती आहे की टीईटी क्वालिफाय असणाऱ्यांपेक्षा टीईटी क्वालिफाय नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग ती एकदा फिल्टर झाली त्याच्यातून की टीईटी क्वालिफाय मध्ये आणखीन तिचा रँक वरती गेला, म्हणजे 6,000चा रँक आणखीन 4,000वर येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, मग तिने ठरवायचंय की मी ह्या फिल्टर प्रमाणे 4,000 वेळा नंबरवर येत असेल तर मग मी 6 ते 8ला प्रेफरन्स दिलेला योग्य असेल, असं त्या स्वतः त्या महिला कॅन्डिडेटला कळेल. हा असा तुम्ही तुमचा प्रत्येकाचा सेफ स्कोर काढू शकता की तुम्ही कुठे इलिजिबल आहात. हा जर नसेल टीईटी क्वालिफाय तर मग तुम्ही 9वी 10वी 11वी 12वी साठी पात्र आहात. मग तुमचा जो काय असेल 6,000 जो रँक आहे, मग ते तेवढे कॅन्डिडेट तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या सोबत कॉम्पिटिशनला असणार आहे, हे तुम्ही तुमच्या मनामध्ये बिंबवून घ्यायचं की आपल्याला ह्या एवढ्या कॅन्डिडेट सोबत कॉम्पिटिशन करायचे आहे. मग समजा ओबीसी साठी किती जागा येत आहेत, आल्या पूर्ण ओबीसी साठी समजा काय आल्या 1-2,000 जागा, तर मग त्या जागांमध्ये तुम्हाला कॉम्पिट करायचंय आणि तुमचा नंबर या शिक्षक भरतीमध्ये लावायचा आहे. हे असं प्रत्येक जण आपापला स्वतःचा सेफ स्कोर काढू शकतो. तर काढा तुम्ही आणि मग मला कमेंट्स मध्ये कळवा की तुम्ही किती सेफ आहात. आणि जर नसेल तोंडी कळलं तर मला कमेंट्स करून सांगा, मी पुन्हा एकदा तुम्हाला हे लिखाणामधून स्पष्ट करून सांगेन. आणखीन काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहून स्वतःचा गोंधळ निर्माण करून नक्कीच घेऊ नका. शांत राहा, जोपर्यंत प्रेफरन्स जनरेट होत नाहीये तोपर्यंत शांत राहा. प्रेफरन्स जनरेट कसे करायचे वगैरे हे आपण ज्यावेळेस ते प्रत्यक्षात चालू होतील त्याच वेळेस आपण ते व्हिडिओद्वारे पाहूयात. त्या अगोदर आपण स्वतःचा कोणताही गोंधळ निर्माण करून घेणार नाही आहोत. तर अशाच उपयुक्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.